एकूण या सगळ्या केसमध्ये मुळात तो बॉम्ब आला कुठून आणि मग त्या बॉम्बच्या अनुषंगानं तो तिथे कुणी पेरला, त्या संदर्भातला कट कुणी रचला, या संदर्भात एक सुसंगत असं चित्र पोलिसांना देता आलं नाही असं हायकोर्टाचं म्हणणं आहे. सत्र न्यायालयाने ते सगळं मान्य केलं होतं विशेष न्यायालयानं, पण हायकोर्टाने ते मान्य केलेलं नाही. त्यामुळे हायकोर्टानं फक्त असं नाही म्हटलंय की आम्ही कबुली जबाब जे आहेत आरोपींचे ते मान्य करत नाहीत, इतरही अनेक तरतुदींवर. मग तुमचं असं म्हणणं आहे का की फक्त कायद्यातल्या तरतुदींवर बोट ठेवून किंवा टेक्निकल गोष्टींचा आधार घेऊन ही सुटका झालेली आरोपींची? कविता, कायद्यातल्या तरतुदीवर बोट ठेवलं असतं तरी मी अप्रिशिएट केलं असतं, पण नुसतं तांत्रिक बाबीवर जर तुम्ही बोट ठेवून बोलत असाल, आता कोण म्हणतं आरटीएक्सचा शोध कुठून केला, तो पोलिसांनी केला नाही, त्यांचा फायनान्सचा शोधून आला. आता एखादी गोष्ट पुण्याच्या तपासामध्ये जी येत नाही, जिथे सर्कमस्टान्शियल एव्हिडन्स आरडीएक्स तुम्हाला तिथे मिळतं, ते आरडीएक्स कुठून आलं त्याचा शोध घेण्याचा पोलीस प्रयत्न करतात, मिळत नाही. पण कुठून तरी आलेलं आहे, आसमानातून टपकलं असेल, कुठून तरी आलं असेल, मग ते आरडीएक्स त्या ठिकाणी कसं आलं? त्या ठिकाणी उद्या तुम्ही म्हणणार की 189 मृतदेहच नाही आहेत, त्या ठिकाणी तुम्ही म्हणणार का उद्या हे सगळ्यांचा अंतविधी झालेला आहे. अशा अनेक गोष्टी असतात. मला एकच मुद्दा आवर्जून सांगायचा आहे तुझ्या चॅनलवर की पोलिसांच्या ज्या मानवीय अडचणी असतात त्या सन्माननीय न्यायदेवतेने लक्षात घ्यायला हव्या होत्या, त्या घेतल्या गेल्या नाहीत.